Hello friends, good morning. Myself Busari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. In previous lecture, we have completed non-sterile manufacturer. In today's lecture, we are going to start new topic or new chapter, that is Pharmacy and Therapeutic Committee. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण नॉन स्टेरल मॅन्युफॅक्चरर हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे आणि या आजच्या सेशनमध्ये आपण फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटी हा नवीन चॅप्टर स्टडी करणार आहोत. फर्स्ट पॉइंट, फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी. इट इज ॲन ॲडवायझरी ग्रुप ऑफ मेडिकल स्टाफ and serves as organizational lines of communication between the medical staff and pharmacy department. काय आहे फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी? काय आहे? एक ॲडवायझरी ग्रुप आहे ऑफ मेडिकल स्टाफ अँड सर्व्स ॲज ऑर्गनायझेशनल लाईन ऑफ कम्युनिकेशन कोणाच्या बिटवीन? तर मेडिकल स्टाफ अँड फार्मसी डिपार्टमेंट. कम्युनिकेशन बिटवीन द मेडिकल स्टाफ अँड फार्मसी डिपार्टमेंट. The committee consists of physician, pharmacist, and other health professional. कमिटी कशी कन्सिस्ट होते किंवा कशी बनलेली असते? तर त्यामध्ये फिजिशियन असतात, फार्मासिस्ट असतात आणि अदर हेल्थ प्रोफेशनल्स पण असतात. इट इज अ बॉडी द मेडिकल स्टाफ अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द हॉस्पिटल. काय आहे? मेडिकल स्टाफ आणि ॲडमिनिस्ट्रेशनची बॉडी आहे. टू recommended the matters related to therapeutic use of drug. काय रिकमेंडेड केलेलं असतं? तर थेरप्युटिक ड्रग यूज कसे करायचे किंवा मॅटर रिलेटेड टू द थेरप्युटिक यूज ऑफ ड्रग शी जे असतील ते रिकमेंडेड केलेले असतात. फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटीमध्ये काय आहे? एक ॲडवायझरी ग्रुप आहे. कशाचा? मेडिकल स्टाफ आणि सर्व्स. त्याचं कम्युनिकेशन केलं जातं बिटवीन मेडिकल स्टाफ अँड फार्मसी डिपार्टमेंट. ते कसा बनलेला असतो किंवा कसा कन्सिस्ट झालेला असतो? तर फिजिशियन, फार्मासिस्ट अँड अदर हेल्थ प्रोफेशनल. त्यानंतर इट इज अ बॉडी द मेडिकल स्टाफ अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हॉस्पिटल टू रिकमेंड द मॅटर्स रिलेटेड टू द थेरप्युटिक यूज ऑफ ड्रग. नेक्स्ट, पर्पज ऑफ द कमिटी. मग पर्पज काय आहे त्याचे? देअर आर और द कमिटी हॅज टू मेन पर्पज. कमिटीचे किती पर्पज आहेत? दोन मेन पर्पज आहेत. एक ॲडवायझरी पर्पज आहे आणि दुसरा आहे एज्युकेशनल पर्पज. ॲडवायझरी पर्पजमध्ये काय आहे? तर द कमिटी रिकमेंड्स टू ॲडॉप्ट द पॉलिसीज और हेल्प इन द प्रिपरेशन ऑफ पॉलिसीज रिगार्डिंग द इव्हॅल्युएशन, सिलेक्शन अँड थेरप्युटिक यूज ऑफ ड्रग. कशाच्या प्रिपरेशनमध्ये हेल्प करते? तर पॉलिसीज रिगार्डिंग, त्यामध्ये इव्हॅल्युएशन असतील, सिलेक्शन असेल आणि थेरप्युटिक यूज असेल ड्रगचं इव्हॅल्युएशन, सिलेक्शन आणि थेरप्युटिक ड्रग याच्या प्रिपरेशनमध्ये मदत केली जाते. देन एज्युकेशनल, द कमिटी हॅज रिकमेंड्स और हेल्प इन द प्रिपरेशन ऑफ प्रोग्राम थ्रू विच द नीड ऑफ प्रोफेशनल स्टाफ्स फॉर कंप्लीट करंट नॉलेज ऑन मॅटर्स रिलेटेड टू ड्रग्स अँड देअर यूज विल बी फुलफिल. जे प्रोफेशनल स्टाफ्स आहे कशाच्या संदर्भात हेल्प केली जाते? तर प्रोफेशनल स्टाफ्सला करंट नॉलेज कशाशी रिलेटेड? तर ड्रग्सशी रिलेटेड आणि त्याच्या युजेसशी रिलेटेड. हे आहे एज्युकेशनलमध्ये. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन ऑफ द कमिटी. ऑर्गनायझेशन कसे आहे किंवा कशा प्रकारे बनलेली आहे कमिटी? कोणची? फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी. टू कॅरी आउट फंक्शन ऑफ फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी इफिशियंटली अ प्रॉपर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर इज नेसेसरी. प्रॉपर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. हावेवर द कंपोजिशन अँड ऑपरेशन ऑफ P&T मीन्स फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी व्हॅरीज फ्रॉम हॉस्पिटल टू हॉस्पिटल.
हे जे ऑर्गनायझेशन आहे किंवा कंपोजिशन आहे हे हॉस्पिटलच्या नुसार व्हॅरी होतं किंवा हॉस्पिटलनुसार हे ऑर्गनायझेशन चेंज असू शकतं किंवा त्या हॉस्पिटलच्या साईजनुसार आणि लोकेशननुसार त्याच्यावर डिपेंड असतं ती कमिटी कशी असेल किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये किती मेंबर्स असतील. इट डिपेंडिंग ऑन इट्स साईज अँड लोकेशन. हॉस्पिटल टू हॉस्पिटल अँड हॉस्पिटलच्या साईज आणि लोकेशनवर डिपेंड्स असतं. फर्स्ट पॉईंट, द फार्मसी अँड थेरापेटिक कमिटी शुड बी कंपोज ऑफ ॲटलिस्ट 3 फिजिशियन. त्यामध्ये ॲटलिस्ट 3 फिजिशियन असणं गरजेचं आहे. त्यानंतर फार्मासिस्ट, एक फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. नर्स रिप्रेझेंटेटिव्ह, त्यामध्ये एक नर्स रिप्रेझेंटेटिव्ह असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 3 फिजिशियन, एक फार्मासिस्ट आणि एक नर्स रिप्रेझेंटेटिव्ह असणं गरजेचं आहे. अ चेअरमन शुड बी अपॉइंटेड फ्रॉम अमॉंगस्ट द फिजिशियन रिप्रेझेंटेटिव्ह. अ फार्मासिस्ट युजली वर्क्स ॲज अ सेक्रेटरी. फार्मासिस्ट हा सेक्रेटरी म्हणून वर्क पाहत असतो. द मीटिंग ऑफ कमिटी शुड बी ॲट लिस्ट 6 टाइम पर इयर्स व्हेन एवर नेसेसरी. ही जी कमिटीची मीटिंग आहे ती ॲटलिस्ट एका वर्षातून 6 वेळेस घेणं गरजेचं आहे. अँड ॲजेंडा शुड बी प्रिपेअर्ड बाय सेक्रेटरी. जो फार्मासिस्ट ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करत असतो तो मीटिंगचा ॲजेंडा प्रिपेअर करतो आणि सबमिट करतो अँड सबमिटेड टू द कमिटी मेंबर्स विदिन द सफिशियंट टाईम बिफोर द मीटिंग. जे कमिटी मेंबर्स असतील त्यांच्याकडे सबमिट करतो जो सफिशियंट टाईम असेल मीटिंगच्या आधीचा. द सेक्रेटरी शुड बी प्रिपेअर द मायन्यूट्स ऑफ कमिटी मीटिंग अँड मेंटेन द परमनंट रेकॉर्ड्स फॉर द हॉस्पिटल. जो सेक्रेटरी आहे ॲज अ फार्मासिस्ट जो आहे तो सेक्रेटरी म्हणून काम पाहत असतो आणि तो मीटिंगचे मायन्यूट्स किंवा मीटिंगचे पॉईंट्स म्हटलं तरी चालेल किंवा मीटिंगचे मायन्यूट्स प्रिपेअर करतो किंवा मेंटेन करतो. काय मेंटेन करतो तर जे मीटिंगचे रेकॉर्ड आहे ते परमनंट रेकॉर्ड मेंटेन करतो. द रिकमेंडेशन ऑफ द कमिटी शुड बी प्रेझेंटेड टू द मेडिकल स्टाफ फॉर इट्स ॲडॉप्शन ऑर रिकमेंडेशन. द नेक्स्ट वन आहे फंक्शन अँड स्कोप ऑफ द कमिटी. फंक्शन काय आहेत कमिटीचे तर टू ॲडवाइज द मेडिकल स्टाफ अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन इन मॅटर रिलेटिंग टू द यूज ऑफ ड्रग. ॲडवाइस दिली जाते. काय ॲडवाइस दिली जाते तर कोणाला ॲडवाइस दिली जाते? मेडिकल स्टाफ आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन इन मॅटर रिलेटिंग टू यूज ऑफ ड्रग. ड्रगच्या यूजच्या रिलेटेड ॲडवाइस दिली जाते. टू एस्टॅब्लिश अँड डेव्हलप सुटेबल एज्युकेशनल स्कीम टू इम्प्रूव्ह द हॉस्पिटल्स प्रोफेशनल स्टाफ्स ऑन द मॅटर्स रिलेटेड टू द यूज ऑफ ड्रग. काय एस्टॅब्लिश केलं जातं किंवा काय डेव्हलप केलं जातं तर एज्युकेशनल स्कीम इम्प्रूव्ह केली जाते. त्यानंतर थर्ड वन आहे टू डेव्हलप अँड कंप्लाय फॉर्म्युलरी ऑफ ड्रग्स अँड प्रिस्क्रिप्शन ॲक्सेप्टेड फॉर यूज हॉस्पिटल. काय डेव्हलप केलं जातं? कॉम्प्लाय फॉर्म्युलरी ड्रगची आणि प्रिस्क्रिप्शन ॲक्सेप्टेड फॉर यूज हॉस्पिटल. इट इज ऑल्सो मिनिमाइज द डुप्लिकेशन ऑफ द सेम टाईप ऑफ ड्रग ऑर प्रोडक्ट्स. आणि काय मिनिमाइज केलं जातं की एखादा जर सेम टाईप्स ऑफ ड्रग आणि त्याच्याशी निगडीत एखादा सेम ड्रग असेल परंतु डुप्लिकेशन असेल तर तो मिनिमाइज केला जातो तो प्रोडक्ट किंवा ड्रग. टू स्टडी द प्रॉब्लेम्स रिलेटेड द डिस्ट्रीब्युशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग यूज इन द हॉस्पिटल. आणि कुठले प्रॉब्लेम स्टडी केले जातात किंवा काय स्टडी केलं जातं तर जे ड्रगचं डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल जे हॉस्पिटलमध्ये ड्रग यूज केले जातात त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि ॲडमिनिस्ट्रेशन स्टडी केलं जातं. टू रिव्ह्यू द ॲडव्हर्स ड्रग इंटरॅक्शन ऑकरिंग इन हॉस्पिटल. ज्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन हॉस्पिटलमध्ये ऑकर होत असतील किंवा ऑकरिंग होत असतील त्या रिव्ह्यू केल्या जातात. टू इनिशिएट अँड प्रमोट द स्टडी ऑन ड्रग यूज. काय केलं जातं? स्टडी प्रमोट केला जातो ड्रग यूज रिलेटेड अँड रिव्ह्यू द रिझल्ट ऑफ सच स्टडीज. आणि रिव्ह्यू केला जातो त्या स्टडीजचा. द रिकमेंडेशन ड्रग और रिकमेंड ड्रग्स
which need to be stocked in the hospital patient care areas. And last one आहे to advise the pharmacy in the implementation of effective drug distribution and control procedure. काय केलं जातं, ॲडवाईस केली जाते. कशाची ॲडवाईस केली जाते तर इम्प्लिमेंटेशन ऑफ इफेक्टिव्ह ड्रग डिस्ट्रीब्युशनची आणि कंट्रोल प्रोसिजरची. ही आहे फंक्शन आणि स्कोप ऑफ द कमिटी. त्यानंतर आहे कमिटी एजेंडा. कमिटी एजेंडा काय असेल, अ टिपिकल एजेंडा कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. फर्स्ट वन आहे मायनोट्स ऑफ द प्रिव्हियस मीटिंग. प्रिव्हियस मीटिंगमध्ये काय मायनोट्स आहेत किंवा काय मायनोट्स असतील ते मायनोट्स असतील किंवा त्याचे पॉईंट्स, प्रिव्हियस मीटिंगमध्ये काय झालेलं आहे त्याचे मायनोट्स. रिव्ह्यू ऑफ द स्पेसिफाईड सेक्शन ऑफ द फॉर्म्युलरी अँड अपडेटिंग अँड डिलेटिंग ऑफ प्रोडक्ट. काय केलं जातं, रिव्ह्यू केला जातो स्पेसिफाईड सेक्शन ऑफ जी फॉर्म्युलरी असेल त्या फॉर्म्युलरीचा, आणि अपडेटिंग केली जाते त्यामध्ये काय अपडेट करायचं किंवा काय ॲड करायचं आणि काय डिलीट करायचं प्रोडक्टशी रिलेटेड. लिस्टिंग ऑफ न्यू ड्रग विच हॅव बिकम कमर्शियली अवेलेबल. लिस्टिंग केली जाते किंवा न्यू ड्रगची लिस्टिंग केली जाते जे कमर्शियली अवेलेबल असतील. इन्व्हेस्टिगेशनल ड्रग करंटली इन यूज इन द हॉस्पिटल. नेक्स्ट एजेंडा आहे रिव्ह्यू ऑफ ड्रग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टेड इन द हॉस्पिटल सिन्स द लास्ट मीटिंग. काय केलं जातं, रिव्ह्यू ड्रग जे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन असतील ते रिपोर्टेड इन द हॉस्पिटल सिन्स इन द लास्ट मीटिंग. लास्ट मीटिंगमध्ये जे आढळून आलेलं किंवा सिन्स झालेले. ड्रग सेफ्टी इन द हॉस्पिटल. जी ड्रग सेफ्टी असेल ते ड्रग सेफ्टी इन हॉस्पिटल. हे आहेत कमिटी ऑफ एजेंडाचे पॉईंट्स. त्यामध्ये मायनोट्स ऑफ द प्रिव्हियस मीटिंग असेल, त्यानंतर रिव्ह्यू ऑफ द स्पेसिफाईड सेक्शन ऑफ द फॉर्म्युलरी अँड अपडेटिंग अँड डिलेशन ऑफ प्रोडक्ट्स. लिस्टिंग ऑफ न्यू ड्रग्स विच हॅव बिकम कमर्शियली अवेलेबल. इन्व्हेस्टिगेशनल ड्रग करंटली इन यूज इन द हॉस्पिटल. रिव्ह्यू ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टेड इन द हॉस्पिटल सिन्स द लास्ट मीटिंग अँड ड्रग सेफ्टी इन द हॉस्पिटल. त्यानंतर आहे पॉलिसीज ऑफ द कमिटी. काय पॉलिसीज असतील, द यूज ऑफ ड्रग इन द हॉस्पिटल इज कंट्रोल बाय एस्टॅब्लिशिंग डिफरंट पॉलिसीज. जो ड्रग यूज केले जातात ते कशा प्रकारे कंट्रोल केले जातात तर डिफरंट पॉलिसीजच्या अंडर कंट्रोल केले जातात. फर्स्ट वन आहे प्रपोजल ऑफ अ न्यू ड्रग फॉर द हॉस्पिटल फॉर्म्युलरी शुड बी सबमिटेड ऑन अ फॉर्म्युलरी रिक्वेस्टेड फ्रॉम ऑन द फार्मसी डिपार्टमेंट. जे प्रपोजल आहे कशाचं, न्यू ड्रगचं फॉर द हॉस्पिटल फॉर्म्युलरीसाठी शुड बी सबमिटेड ऑन द फॉर्म्युलरी रिक्वेस्ट. कसं, फॉर्म्युलरी रिक्वेस्ट फ्रॉम फार्मसी डिपार्टमेंटनुसार सबमिट केलं जातं. देन ड्रग्ज एव्हॅल्युएटेड अँड अप्रूव्ड बाय द कमिटी आर बी डिझाईन टू वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज. ड्रग इव्हॅल्युएट किंवा अप्रूव्ह करणे कशा प्रकारे केलं जातं तर जे फॉलोइंग कॅटेगरीज आहेत त्यानुसार अप्रूव्ड आणि इव्हॅल्युएट केलं गेलं जातं. फर्स्ट वन आहे फॉर्म्युलरी ड्रग. सेकंड वन आहे ड्रग अप्रूव्ड ऑन द कंडिशन ऑफ ट्रायल पिरियड. त्याच्यानंतर थर्ड वन आहे स्पेशलाइज्ड फॉर्म्युलरी ड्रग आणि लास्ट वन आहे इन्व्हेस्टिगेशनल ड्रग. ह्या 4 पॉईंटनुसार इव्हॅल्युएट किंवा ह्या कॅटेगरीनुसार ड्रग इव्हॅल्युएट किंवा अप्रूव्ड केलं जातं. त्यामध्ये फॉर्म्युलरी ड्रग्स असेल, त्यानंतर ड्रग्ज अप्रूव्ड ऑन द कंडिशनल ट्रायल पिरियड असेल, त्यानंतर स्पेशलाइज फॉर्म्युलरी ड्रग असेल आणि इन्व्हेस्टिगेशनल ड्रग्ज असतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ड्रग्स विच डू नॉट क्वालिफाय अंडर द 4 कॅटेगरीज लिस्टेड अबव द कन्सिडर ॲज नॉन फॉर्म्युलरी ड्रग. जर ड्रग वरील 4 कॅटेगरीनुसार क्वालिफाईड होत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, नॉन फॉर्म्युलेटरी ड्रग्स. द कमिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर द रूल्स अँड रेग्युलेशन विच ॲक्टिव्हिटीज गव्हर्न फार्मास्युटिकल कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह इन द हॉस्पिटल. कोण रिस्पॉन्सिबल असतं तर काय कमिटी इज रिस्पॉन्सिबल. कोण रिस्पॉन्सिबल असतं, कमिटी फॉर द रूल्स
कशाशी रिस्पॉन्सिबल असते किंवा कशाच्या रिस्पॉन्सिबल असते तर रूल्स अँड रेग्युलेशन विच ॲक्टिव्हिटीज गव्हर्न फार्मास्युटिकल कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह इन द हॉस्पिटल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे द फार्मसी डिपार्टमेंट इज ऑथोराइज टू डिस्पेन्स ड्रग अकॉर्डिंग टू पॉलिसीज. जे फार्मसी डिपार्टमेंट आहे त्याला ऑथॉरिटी असते. कशाची ऑथॉरिटी असते तर ड्रग डिस्पेन्स करण्याची, परंतु कशा प्रकारे अकॉर्डिंग टू द पॉलिसी अँड प्रोसिजर ऑफ द कमिटी. ज्या कमिटीच्या पॉलिसीनुसार आणि प्रोसिजरनुसार ते ड्रग डिस्पेन्स करू शकतात. द प्री सायनिंग ऑफ द ब्लँक प्रिस्क्रिप्शन और ड्रग ऑर्डर इज प्रोहिबिटेड. काय प्रोहिबिटेड आहे तर प्री सायनिंग ऑफ ब्लँक प्रिस्क्रिप्शन किंवा ड्रग ऑर्डर. त्यानंतर आहे ड्रग रिकॉल. आफ्टर द रिसिविंग द ड्रग रिकॉल नोटीस ऑल द ड्रग विल बी रिमूव्ह अँड रिप्लेस. ज्यावेळेस ड्रग रिकॉल नोटीस येईल किंवा रिसीव केली जाईल किंवा ड्रग रिसीट मिळालेली असेल त्यावेळेस काय केलं जातं, ड्रग रिमूव्ह केले जातात आणि रिप्लेस केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे रोल ऑफ फार्मसी अँड थेरॅप्युटिक कमिटी. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट increase the proportionality with the vast increase of therapeutic agent. काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे फार्मासिस्टची की काय इन्क्रीज करायचं, व्हास्ट इन्क्रीज ऑफ थेरॅप्युटिक एजंट. द फॉलोइंग आर द गाईडलाइन्स फॉर द कमिटी इन अचिव्हिंग द ड्रग सेफ्टी इन द हॉस्पिटल. फॉलोइंग गाईडलाइन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट गाईडलाइन्स आहे Hospital should be employed a qualified registered pharmacist at least B.Pharm as a chief pharmacist and other are a diploma holder. त्याच्यामध्ये काय पाहिजे, क्वालिफाईड रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे, त्याचं क्वालिफिकेशन ॲटलिस्ट B.Pharm पाहिजे आणि चीफ फार्मासिस्ट आणि ऑदरचं काय पाहिजे, डिप्लोमा होल्डर्स पाहिजे. हॉस्पिटल शुड नॉट परमिट पर्सनल विदाउट फार्मसी डिग्री टू डिस्पेन्स ड्रग. हॉस्पिटलने काय परमिशन दिलेली नाही पाहिजे की फार्मसी डिग्री किंवा विदाऊट फार्मसी डिग्रीचा माणूस ड्रग डिस्पेन्स करू शकत नाही. त्यानंतर सफिशियंट नंबर ऑफ क्वालिफाईड पर्सन मस्ट बी एम्प्लॉयड इन द हॉस्पिटल. त्यामध्ये सफिशियंट जे एम्प्लॉयड असतील ते क्वालिफाईड पर्सन असणे गरजेचं आहे. हॉस्पिटल प्रोव्हाइड ॲडिक्वेट अँड सेफ वर्क स्पेस अँड स्टोरेज फॅसिलिटी फॉर द फार्मसी. हॉस्पिटलने काय प्रोव्हाइड केलं पाहिजे की सेफ वर्क स्पेस प्रोव्हाइड केला पाहिजे, त्याचबरोबर स्टोरेज फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली पाहिजे. त्यानंतर ॲटोमॅटिक स्टॉप ऑर्डर रेग्युलेशन शुड बी देअर इन द हॉस्पिटल. ॲटोमॅटिक स्टॉप ऑर्डर रेग्युलेशन हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. ड्रग फॉर्म्युलरी शुड बी देअर इन हॉस्पिटल विच इज पेरियडिकली रिवाइज अँड केप्ट अप टू डेट. त्यानंतर लास्ट वन आहे द प्रिव्हियस मॅटेरियल शुड बी केप्ट सेपरेटली फ्रॉम द नॉन पॉयझनस मटेरियल इन द फार्मसी अँड नर्सिंग स्टेशन. प्रिव्हियस मटेरियल कसं स्टोअर केलं पाहिजे, सेपरेटली केलं पाहिजे. कसं नॉन पॉयझनस मटेरियल इन द फार्मसी अँड नर्सिंग स्टेशन. त्यानंतर आहे कमिटी रोल इन EDR प्रोग्राम. इट इज द कमिटी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द डेव्हलपिंग अँड इन्स्टिट्यूटिंग अ प्रोसिजर for the reporting of adverse drug reaction. ADR can be defined as, ADR means adverse drug reaction. कसं डिफाईन केलं जातं, as any pathological condition caused by overdose, hypersensitivity or injury from improper technique of administration, use of the wrong drug, error in compounding, labeling or packaging, or from others error in the manufacture of drug for use in the hospital. ADR म्हणजे काय तर अशी पॅथॉलॉजिकल कंडिशन त्याच्यामध्ये ओव्हरडोस झालेला असेल किंवा हायपरसेन्सिटिव्हिटी असेल किंवा इंजुरी असेल, कशाने, इम्प्रॉपर टेक्निक ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, जो ॲडमिनिस्ट्रेशन घेतो त्याच्यानुसार ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं. त्याच्यानंतर यूज ऑफ द रॉंग ड्रग यूज केल्याने किंवा एरर आल्याने कंपाऊंडिंगमध्ये, त्यानंतर लेबलिंगमध्ये किंवा पॅकेजिंगमध्ये एरर आल्याने, आणि फ्रॉम द ऑदर्स एरर
किंवा ऑदर्स एरर आल्याने कशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना ड्रगच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हे एरर आल्याने ड्रग यूज इन द हॉस्पिटल त्याला ADR आपण असं म्हणतो. द कमिटी शुड बी प्रिपेअर ॲव्हरेज ड्रग रिॲक्शन फॉर्म. एव्हरी केस ऑफ ADR मस्ट बी रिपोर्टेड बाय अटेंडिंग द फिजिशियन. कमिटी काय करते, ADR फॉर्म प्रिपेअर करते, ॲव्हरेज ड्रग रिॲक्शन फॉर्म, आणि एव्हरी केसमध्ये ADRच्या मस्ट बी रिपोर्टेड बाय अटेंडिंग फिजिशियन. जे अटेंडिंग फिजिशियन असेल त्याला रिपोर्ट केलं जातं. त्याच्यामध्ये काय असतं तर त्या फॉर्ममध्ये नेम ऑफ पेशंट असतं, त्यानंतर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्ट, त्यामध्ये काय असतं नेम ऑफ ड्रग, त्या पेशंटला दिलेल्या ड्रगचं नाव असतं, त्यामध्ये टाईप ऑफ रिॲक्शनचा टाईप, त्यानंतर त्या पेशंटचं एज असतं, त्याच पेशंटचं सेक्स असतं, त्यानंतर वेट असतं पेशंटचं, त्यानंतर डेली डोस, त्याच्यानंतर डेटेड स्टार्टेड आणि एंडेड, त्यानंतर सोर्स ऑफ ड्रग असतो, त्यानंतर प्रिस्क्रिप्शन आणि ओव्हर द काउंटर आणि ऑदर. ते नेक्स्ट वन आहे रोल ऑफ द कमिटी इन डेव्हलपिंग द इमर्जन्सी ड्रग लिस्ट. In most emergencies, time is of great importance. Hence, emergency drug boxes containing drugs and supply should be readily available at the bedside at all times. The pharmacy and therapeutic committee should develop a list of supplies and drugs which should be in an emergency box and instruct the pharmacist and nursing supervisor to have the box ready use at all times. काय केलं जातं तर फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी काय डेव्हलप करते, लिस्ट ऑफ द सप्लाईज अँड ड्रग्स विच शुड बी अँड इमर्जन्सी कंडिशनमध्ये लागणारे ड्रग्स आणि अदर सप्लाईज जे असेल ते इमर्जन्सी बॉक्स. त्याच्यानंतर काय केलं जातं, इन्स्ट्रक्ट केलं जातं फार्मासिस्टला अँड नर्सिंग सुपरवायझर्सला टू हॅव बॉक्स रेडी यूज्ड ऑल टाईमसाठी हे बॉक्स आपण यूज करू शकतो इमर्जन्सी कंडिशनमध्ये. आफ्टर द कंटेंट्स ऑफ द बॉक्स हॅज बीन एस्टॅब्लिश्ड अँड द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इट्स स्टॉकिंग असाइन, द युनिट्स शुड बी प्रिपेअर्ड अँड रिप्लेस each ward in the clinic and in the specimen procedure of the room. Thank you everyone. Thank you again.